नमस्ते. पार्वतीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज रेसिपी घेऊन आलेली आहे कारल्याची भाजी. एकदम चविष्टार. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीने ती अजिबात कडू होणार नाही, काय नाही. आणि खायला एवढी मस्त चवदार लागते ती, छान. बाजरीच्या भाकरीसंग खाऊ शकता किंवा ज्वारीच्या किंवा चपातीसोबत. तर तुम्हाला जर अशी भाजी जर शिकायची असेल, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा व्हिडिओच्या अखेरमध्ये मी सांगणार आहे ही भाजी खाल्ल्यानं काय फायदे आहे आणि काय नुकसान आहे. तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे का तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ही भाजी खाल्ल्यानं काय नुकसान आहे. तर त्याच्यासाठी फायदे तर तुम्हाला माहीतच असेल, पण नुकसान बी माहीत असलं पाहिजे. तर मी आज तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे, एकदम मस्त माझ्या पद्धतीनं. मी जशी बनवते एवढी छान लागते ती खायला. हे कारले कसे बी केले तर कडूच लागतात, पण मी जशी बनवून दाखवून त्या पद्धतीनं तर ते अजिबात कडू लागत नाही खायला. आणि जे नाही खाणार ते पण कारल्याची भाजी खाऊ शकते. तर मी आता तुम्हाला या कारल्याची भाजी करून दाखवते. मी याला धुवून डेट कापून घेतले. आता मी याला कापून घेते. हे असे हे तुकडे करून घेऊ राहिले मी, असे गोल गोल हे असे एवढे कापून घ्यायचे. आणि हे कारल्याची भाजी खाल्ल्यानं काय फायदे आहे काय नुकसान आहे तर हे बी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही भाजी बनवायचं ह्या पद्धतीनं हे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओच्या अखेरमध्ये मी सांगेन हे खाल्ल्यानं काय नुकसान आहे, हे खाल्ल्यावर काय होतं. तर हे व्हिडिओ पूर्ण बघा. हे माझ्या पद्धतीने ही भाजी करून खासान तर हमेशा अशीच करून खासान. एकदम कडू नाही लागत आणि खायला एकदम छान लागते. जे नाही खाणार ते पण खाऊ शकते. तर हे असे कापून घेतलेत मी. आता हे कारले कापल्यावर याला एकदा धुवून घ्यायचे. आणि मग याला धुतल्यावर तर हे बी पाण्यात टाकलेत. कापल्यावर बी कापायच्या आधी पण धुवून घेतले होते 3-4 पाण्याने चांगले. आता हे कापल्यावर बी याला धुवून घ्यायचे असे चांगले. याच्यातलं बी नाही काढायचं, हे बी असंच राहू द्यायचं. आता हे धुवून घेतले. तर याच्यात म्हणजे ह्या कारल्याचे हे असे हे मागचे याचे बुडं आणि ते समोरचे हे तोंड कापून टाकायचं, हे नाही घ्यायचं. आता हे धुवून घेतले. आता याच्यात टाकायचं मीठ. मी एवढं मीठ टाकते, याला भरपूर मीठ टाकायचं. हे काही खारट नाही होत नंतर. फक्त आता मी ज्या पद्धतीने दाखवते तुम्ही असं नक्की करून पहा, हे अजिबात खारट नाही होत असं. आता याच्यात मी भरपूर मीठ टाकले, तुम्ही पण असं एवढं मीठ टाकून घ्या. त्याच्यात काही लिंबू नाही टाकायचं. तुम्हाला पाहिलं असेल कोणी सांगतं लिंबू टाका अजिबात कडू होत नाही, होतं त्याच्यानं. आता याच्यात हळद टाकते मी. तर हळद एवढ्या कारलेलं मी कमीत कमी 1.5 चमचे हळद टाकते. तर याच्यात टाकलं आता मी मीठ हळद, फक्त मीठ हळद टाकलं, दुसरं काही पण नाही टाकलं. आता याला मिक्स करून घ्यायचं, चांगलं हलवून घेऊन गॅसवर होते. काहीच नाही टाकलं याच्यात, दुसरं काही नाही टाकायचं, फक्त मीठ हळद टाकायचं. हे गॅस पेटवला आहे आणि हे कारले याच्यात ठेवले. याला मी तर हे बघा, मी आता याला एकदम चांगलं हलवून घेतलं आहे. आणि हे तर हे कारल्याला मी नुसतं हळद आणि मीठ टाकले 1.5 चमचे एवढं कारलेलं. आणि मीठ टाकलं भरपूर. आता याला कमी गॅसवर ठेवण्यासाठी. नाही तर काही टाकत नाही, लिंबू असं काही टाकून नका तुम्ही पण. माझ्या पद्धतीनं करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, कमी गॅस करून याला जोपर्यंत याच्या अंगचं पाणी आटत नाही ह्या कारल्याचं, तोपर्यंत याला असं ठेवायचं. याच्यात दुसरं पाणी बी टाकायचं नाही आणि याच्यात काही टाकायचं नाही. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही अशी माझ्या पद्धतीने जर भाजी केली ना तर अशीच करून खासा ना. जे नाही खात ते पण खायला अजिबात कडू होत नाही. एकदम खायला पण खूप छान लागते, टेस्टी. आणि याच्यानं खाल्लं तर काय नुकसान आहे
आणि खाल्लं तर काय फायदे हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या अखेरमध्ये सांगते. कारण पहिली भाजी तर शिकून घ्या. भाजी खाता असन किंवा तुम्हाला आवडत असन तर हे खाल्ल्यावर कसं करायचं काय नाही, याच्यानं काय फायदे काय नसेल ते बी माहीत करून घ्या. भाजी आवडत असन तर हे व्हिडिओ बी तुम्हाला जरुरी आहे. पुढे भाजी कशी बनते आहे हे शिकून घेणं. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. आता हे मध्ये मध्ये मी याला हलवून घेणार आहे. याच्यातलं पाणी घेऊन हे थोडं याला असं हलवून घ्यायचं. कमी गॅसवरच होऊ द्यायचं. याचं अंगचं पाणी तोपर्यंत आटत नाही तोपर्यंत अजून हे पाणी सुटेलच आहे. हे बघा. आता याला मी थोडं झाकून ठेवते. अजून 5 मिनिटांना सोडून पाहिजे. थोडा वेळ लागतो पण भाजी अशी खायला खूप मस्त लागते, खायला एकदम चवदार टेस्टी. आता हे पाणी आटलंय का बघूया. हे नाही आटलं. आता हे असे झालेत, थोडे आरमुडे झालेत. तर आता गॅस फुल करून घ्यायचा. हे आरमुडे झालेत, गॅस फुल करून घेतला. आता हे पाणी आटूस तर गॅस फुलच राहू द्यायचा. बघूया पाणी आटलंय का. ह्या कारल्याचा फुल वाटलं कमी करून घेतलाय गॅस. आता हे सगळं पाणी आटलं, याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. गॅस हे पाणी आटल्यावर गॅस सगळं पाणी आटलं. आता याच्यामध्ये हे पाणी टाकायचं. कारली डुबन एवढं पाणी टाकायचं. डुबले पाहिजे ह्या पाण्यात. मी एक तांब्या पाणी टाकले, हे कारले पुरे डुबले. पुरे डुबलेत कारले याच्यामध्ये, हे दिसत. हे असं पाणी टाकून घ्यायचं. कारल्याने दिसले पाहिजे, कारले पुरे खाली डुबले पाहिजे. आणि आता याला फुल गॅसवर हे असं उकळून घ्यायचं. आता झाकण नाही ठेवायचं याच्यावर. आता ह्या पाण्याला उकळा येऊ राहिला आहे. त्या पाण्याला उकळा आला का याला चांगल्या 2-3 उकळ्या घ्यायच्या. याला झाकून नाही ठेवायचं ह्या पाण्याला. आता चांगल्या 2-3 उकळ्या घ्यायच्या. म्हणजे उकळा आल्यावर पाण्याला उकळा येऊ द्यायचा. उकळा आल्यावर कमीत कमी 5 मिनटं असंच उकळू द्यायचं पाणी हे. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढं दाखवते. पाणी याला उकळा येऊच राहिला. आता हे बघा पाण्याला उकळा आला. थोडं लक्ष राहू द्यायचं. जर काही पाणी वर जात असेल तर थोडा गॅस कमी करून घ्यायचा. नाही गेलं म्हणजे तुमच्याकडे जर भगोना मोठा असलं तर मग नाही जाणार ते उतू. हे बघा गॅस कमी करावं लागेल. हे वर चालू कमी करून घेतला मी. थोडं मीडियम करून, फुलं नाही जास्त कमी पण नाही. असं कमी जास्त करू. फुल कमी जास्त करून घ्या. फुल करायचं आणि पाणी उतू चाललं तर मग कमी करून घ्यायचं. थोडं 2 मिनटं इथंच उभं राहायचं. दुसरं काही काम नाही करायचं. भाजी जर चवदार खायची तर मग काही ना काही थोडीशी मेहनत घ्यावीच लागते. आता मी गॅस कमी करते. हे फुल पाण्यात असं केलं ना तर मग ते कडू नाही. तुम्हाला वाटेल हे असं केलं की भाजी कशीच बनणार आहे, कशीच लागली. ही खूप छान लागते. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. जे नाही खाणार ते सुद्धा खाणार आहे ह्या भाजीला. आता एकदा नक्की करून पहा. आता हे कारलं चेक करून पाहते मी हे शिजलं आहे का काय. शिजलं असेल तर गॅस बंद करून घ्यायचं आहे. बरोबर शिजलेत. आता हे मी गॅस बंद करते. आता ह्या कारल्याला मी हे असं हे
हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते. याचं पाणी नाही येऊ द्यायचं. तर हे असे मी आता सगळे हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते. याचं पाणी नाही येऊ द्यायचं. तर मी हे असे या दुसऱ्या भांड्यात काढून घेतले सगळे. हे थोडेच कारले मी तुम्हाला हेडे बनवायसाठी आणलेले आहे. तुम्ही जास्त घेताय पाणी टाकते, थंड पाणी. हे थंड्या पाण्यानं आता याला चांगलं 2 पाण्यानं धुवून घ्यायचं. जर लयच जास्त ठोकर बी असेल तर ते बाजूला काढून फेका याच्यातलं. आता ही तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, ही भाजी खारट नाही होत. एवढं मीठ टाकलं होतं ना आपण उकडायला, त्याच्यामुळे. आता मी हे अजून एका पाण्यानं धुवून घेणार आहे. हे बघा, मी आता याला 2 पाण्यानं चांगलं धुवून घेतलेलं आहे. असं 2 पाण्यानं धुवून घ्यायचं तुम्ही पण. आता पुढची तयारी. एकदम मस्त भाजी बनवून दाखवते. पूर्ण व्हिडिओ बघा आणि काय फायदे काय नुकसान ते पण बघा. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता चला आता पुढची तयारी. तर मी हे इथं हे धने घेतलेले आहे, साबूत धने. आणि हे एवढा वाळेल खोबरं एवढा तुकडा घेतला आहे, त्याला कापून घेते. आणि हे कांदा घेतला आहे. हे जास्त मोठा कांदा घेतल्यावर गुळमट होती ही भाजी. आणि हे दगडफूल आहे. आणि हे 2 मिरे, फक्त मिरे घ्यायचे. लवंग ते दालचिनी ते काहीच नाही घ्यायचं. आणि हे एवढे हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या तुम्ही जसे घेतात, मिरच्या तुम्ही जसं खातात तिखट तसे घ्या. कमी खात असेल तर अजून कमी घ्या, जास्त तिखट खात असेल तर घ्या. मी जास्त तिखट खाते ना म्हणून. आणि ही कोथिंबीर घेतली इथं. हे तिळ आहे. तर हे एवढ्या कारल्याला एवढा मसाला घेतला. जसं इतक्या मिरच्या, हे एवढे धने आणि हे दगडफूल. ते पण जेवढे कारले त्या पद्धतीने पण मसाला काढायचा. तर आता मी पुढचं बघा. आता हे कसं करायचं इथं पूर्ण व्हिडिओ बघा. ह्या कांद्याला मी उभं चिरणार आहे. आता उभं चिरून घेते. ह्या खोबऱ्याला बारीक तुकडे करते. तर मी ह्या असा कांदा उभा कापून घेतला आहे. हो, तुम्ही पण असंच कापून घ्या उभा. आणि आता याला भाजून घेते. फुल गॅस आहे, फुल गॅसवर भाजायचा. आणि हे खोबऱ्याचे असे तुकडे केलेत. हे असे तुकडे केले खोबऱ्याचे, छोटे छोटे तुकडे करून घ्या. आता या कांद्याला मी फुल गॅसवर भाजून घेते. हे कांदा हे असा भाजून घ्यायचा. जास्त कांदा घेतला ना तर ती भाजी गुळमट होती, चांगली नाही होत. हे आता हे झाला आहे. आता याला मी काढून घेते. चांगला भाजू द्यायचा याला, खाली असं कर पुसतं. हे आता धुपण निघतंय. हे झालेलं आहे. मी याला काढून घेते. आता हे असंच भाजून घ्या तुम्ही पण. भाजलाय हे असा भाजायचा चांगला कांदा, करपूस तर काळा करून घ्यायचा. आता याच्यावर हे मिरच्या टाकते. आता या मिरच्या भाजून घेते. हे मिरच्या भाजताना याला अशा दाबायच्या, नाही तर मग ते फुटतात आणि अंगावर उडतात. गॅस फुल केला, गॅस फुल करून घ्यायचं. आणि या भाजीकडे याला असं दाबत राहायचं हलक्या हातानं, जोरात नाही दाबायचं, हलक्या हातानं दाबायचं. ह्या जर फुटल्या तर तोंडावर कुंकडं उडतात, हातावर याच्यावर. याच्यात तेल नाही टाकायचं सध्या भाजी. असं भाजून घेते मी याला दाबून दाबून. अशा भाजून घेतल्या. आता याला काढून घेते मी. तेल नाही टाकायचं याच्यावर सध्या, अजिबात तेल नाही टाकायचं. तर काढून खोबरं टाकले. हे खोबरं भाजून घेते. मिरच्या काढून घेतल्या. याला फुल गॅसवरच भाजून घ्यायचं, तेल नाही टाकायचं. हे खोबरं असं भाजले. आता याला बी काढून घेते मी. याला असं भाजून घ्यायचं चांगलं. आता याला काढून, आता हे सगळं भाजून घेतलंय मी.
आणि तवा लय तापला होता तर याला थोडं बंद केलं तर गॅस. आता याच्यावर तेल टाकायचं. हे दगडफूल हे टाकायचं. फुल गॅस करून घ्यायचा, जरा हलवून घ्यायचं. याच्यात हे साबुदाणे टाकायचे. आता थोडा गॅस कमी करून तेल टाकायचं. हे जे भाजून घेतलंय सगळं हे याच्यात असं टाकून द्यायचं. हे तिळं टाकायचे आपल्याला. थोडा सध्या गॅस कमीच ठेवायचा. तेल टाकायचं, तेल भरपूर टाकायचं. मसाला भाजायला आता तेल टाकायचं. आता थोडा फुल गॅस करायचा. हे असं भाजून घ्या तुम्ही पण. आता याला मी काढून घेते. हे बघा हे असं भाजून घ्यायचं. असं आता याला मी काढून घेते. हे असा मसाला भाजला याला असं भाजून घ्यायचं. आता याच्यात मी मीठ टाकते आणि वाटून घेते मिक्सरमध्ये टाकून. मीठ हिसाबाने टाकायचं, जास्त नाही टाकायचं. नंतर भाजीला जर आणि लागलं तर वरून खायचं जेवताना. आता ही कोथिंबीर याच्यावर टाकून वाटून घेते मी. चांगली धुवून घ्यायची कोथिंबीर 2-3 पाण्यानं. आणि आता मी याला वाटून घेते मिक्सरमधून. जास्त बारीक नाही वाटायचं, थोडं मसाला रवा असतो ना आपला शिरा बनवायचा त्याप्रमाणे ठोकर असला पाहिजे. आता मी याला हे आता मिक्सरमधून मी मसाला काढून घेते. जास्त बारीक नाही करायचा. तर ही कढाई ठेवली. हे मसाला या असा वाटून घ्यायचा. हे जास्त बारीक नाही जास्त ठोकर नाही, असा रव्याच्या प्रमाण राहायला पाहिजे असा मसाला वाटून घ्यायचा. आता ही कढाई तापली. आता याच्यात तेल टाकते. कढाई तापली. तेल टाकून घ्यायचं. त्याच्यात काही जिरा मोहरी नाही टाकायची. त्याच्यात थोडी हळद टाकायची ते तेलात. हे हळद टाकल्यावर हे चिकन मसाला आहे. तुम्ही कोणता खाता असेल ते टाका. चिकन मसाला आता याच्यामध्ये मसाला वाटलेला सोडून द्यायचा. आता याला थोडं असं हलवून घेते. हे मसाला फुल गॅसवर याचं पाणी आटून घ्यायचे. याच्यात आत्ताच कारले नाही टाकायचे. ही फुल गॅस आहे. आता एवढं पाणी आटवलं मी या मसाल्यातलं. हे असं झालेलं आहे घट. आता याच्यात हे कारली टाकून द्यायची. आता याला थोडंसं 2 मिनटंच होऊ द्यायचं. जास्त हे नाही आहे. कारले शिजेल आहे याच्यामध्ये. 2 मिनटं होऊ द्यायचे. याच्यामध्ये शिजू द्यायचे मसाला 2 मिनटं फक्त. तर ही भाजी झालेली आहे. आता हे बघा हे एवढा असा याला एवढा रस्सा ठेवायचा. आता हे तुम्ही ज्वारीच्या भाकरी संग नाही तर बाजरीच्या भाकरी संग नाही तर चपाती संग कशा बी सोबत खाली तर ही खूप छान लागते खायला. मस्त झालेली एकदम चवदार झालेली आहे. आता तुम्ही अशा पद्धतीनं नक्की करून पहा. एकदा हे तर तुम्ही हमेशा अशीच करून खाता. ते शेंगदाणे भरून झाले ते चांगले नाही लागत. ही भाजी खूप छान लागते. आता ही झालेली आहे. आता ही मी गॅस बंद करते. ही व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. कारल्याची भाजी केलेली आहे. आता ही जेवायला घ्यायची आहे. ही बघा एवढी छान झालेली ही. तर तुम्ही अशी नक्की करून खा.
खूप छान लागते ही माझ्या पद्धतीनं. एकदा तरी करून पहा तुम्ही. एवढी मस्त चवदार झाली ही. बाजरीच्या भाकरीसंग, ज्वारीच्या भाकरीसंग, चपातीसंग, कशा बी संग खाऊ शकता. तर अशी भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा. तर एकदा ही मी जशी दाखवली अशी एकदा तुम्ही नक्की करून पहा. चला तर आता माहिती करून घेऊ. कारले खाल्ल्यानं काय फायदे आहे आणि काय नुकसान आहे. तर कारले खाल्ल्यानं असे फायदे आहे, जर तुम्हाला पित्त असेल तर ते तुमचे कमी होऊ शकते. कारले खाल्ल्यानं तुमच्या चेहऱ्यावर जर फुंशा येत असेल तर त्या पण कमी होत्या. आणि तुमच्या अंगाला काही असं म्हणजे काही थोडाफार ताप येत असेल तर ते कमी होईल. कारले खाल्ल्यानं तुम्हाला हाडेताप येत असेल तर जसं लिंबाचा पाला प्यायल्यानं हाडेताप माणसाची कमी होती, तसंच कारले खाल्ल्यानं म्हणजे शरीरात आपल्या अंगावर फोडं फुंशा येत नाही. पित्त असले तर ते कमी होते आणि म्हणजे जास्त ताप की नाही येऊ शकत. कारले खाण्याचे फायदे: हाडीताप नाही आहे, हाडीताप असली तर ती कमी होती, पित्त असले तर ते कमी होते आणि अंगाला फोडं फुंशा नाही आहे. जर चेहऱ्यावर फुंशा असेल तर त्या पण कमी होत्या. तर आता नुकसानच्या बारेत जाणून घेऊ. तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली तर त्याच्यानंतर तुम्ही आलू कमीत कमी 4-5 तास खाऊ नका. आलू खाऊ नका, अजून वांगे खाऊ नका, दोडके खाऊ नका, भेंडी खाऊ नका. म्हणजे तुम्ही जर कारल्याची भाजी खाल्ली तर त्याच्यावर तुम्ही कोणचीच भाजी नका खाऊ. कोणची भाजी नाही खाऊ शकत. कमीत कमी समजा सकाळी जर खाल्ली तर ते संध्याकाळी तुम्ही दुसरी कोणची भाजी खाऊ नका, चहा घेऊ शकता. आणि त्याच्यात कोणची तुरीची डाळ खाऊ नका, तुम्ही मसूरची डाळ खाऊ नका, तुम्ही असे कोणत्या डाळी खाऊ नका, म्हणजे चुकून बी नका खाऊ. आणि लास्टला एकदम आलू तर तुम्ही चुकून पण नका खाऊ जर कारल्याची भाजी खाल्ली तर. त्याच्यासाठी तुम्ही जर कारल्याची भाजी तुम्हाला आवडत असेल, शरीरासाठी आरोग्य आहे, मला पण खूप आवडते, पण याच्यावर लय काही असं खायचं म्हणजे वावडे, त्याच्यामुळे मी कारल्याची भाजी लय तर लय महिन्यातून एकदा खाते. सकाळी खाली तर संध्याकाळी दुसरी कोणचीच भाजी खात नाही. तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही संध्याकाळी कारल्याची भाजी खा. म्हणजे संध्याकाळी जेवण केलं का माणूस झोपून राहतो, त्याच्यावर रातच्या काही उठून जेवत नाही डबल, तर मग त्याच्यानं काही धोका नाही. तर त्याच्यासाठी कारल्याची भाजी खाल्ल्यावर कोणचीच भाजी खाऊ नये, नाही तर डायरेक्ट मग उलट्या होऊन खाल्लं त्याच्यावर जर आलूची भाजी असं काही तर तब्येत खराब होऊन डायरेक्ट दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागतं. तर त्याच्यासाठी तुम्ही ध्यान ठेवा, हमेशा कारल्याची भाजी खा. पण तुम्ही लय तर लय 2 हप्त्यातून एकदा खा, नाही तर महिन्यातून एकदा बनवून खा. त्याच्यासाठी तुम्ही लिंबाचा पाला 8 दिवसाला एकदा, पण त्याचे 2 चमचे जर त्याचा रस काढून प्याला तर ते शरीरासाठी काही नुकसान येत नाही. आणि त्याच्यावर तुम्ही काही खाऊ शकता, काही पिऊ शकता, त्याच्यानं काही होत नाही. तर कारल्याची भाजी आवडत असेल तर महिन्यातून एकदाच करून खा. आणि जर तुमच्या चेहऱ्यावर अशा काही फुंशा येत असेल, नाही तर अंगाला काही खाजू येत असेल, तर तुम्ही हाडीताप येत असेल तर ती ताप बरीच नसन होत, तर तुम्ही त्याच्यासाठी दर 8 दिवसाला 2 चमचे नाही तर चमच्याभर लिंबाचं पाला ठेसून त्याला कपड्यात गाळून नाही तर मिक्सरमध्ये एकदाच काढायचं आणि त्याला चाळून घेऊन मुलांना तुम्हाला सगळ्याला 1-1 चमचा जर पिलं तर ते खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही हप्त्यातून एकदा ते करा. पण कारल्याची भाजी महिन्यातून एकदाच खा जर आवडत असेल तर. हमेशा ध्यान ठेवा, ती भाजी खाल्ल्यावर त्याच्यावर आलूची भाजी किंवा आलूचं काही पदार्थ अजिबात खाऊ नका. ते हेच होते नुकसान. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना माझा जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दुसरी भाजीची रेसिपी घेऊन येते. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसरी रेसिपी घेऊन येते. तर बाय बाय. बाय बाय.